नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराजचा जो सगळा जाच आहे तो सहन करणारा सुमनचा स्वतःवरचा ताबा सुटल्यामुळे आता नागराजने जे काही केले आता त्याची पूर्णपणे बापाचा पाढा वाचण्यासाठी सुमन तयार झालेली असतानाच त्याने आता नागराजवर हल्लाबोल केल्यामुळे त्याची वाट लागलेली आहे। त्याचप्रमाणे आता नागराजला तो पूर्णपणे ती अडकवणार तेवढ्यातच रविराज येऊन त्याच्यासमोर नागराजच सगळं पितळ उघड पडणार आहे। महिप्त आणि नागराजच्या मैत्रीचे सत्य हे रविराज समोर आल्याने नागराजची वाट लागणारच आहे। त्याचप्रमाणे अस्मितावर घाबरवण्यासाठी गुंड पाठवणारा महिप्तच असल्याचा पुरावा आता अर्जुनला मिळताच अर्जुन चांगल्याच प्रकारे महिप्तची वाट लावणार आणि त्याच्यावर ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहे। आता महिप्तची कशी वाट लागणार, त्याचप्रमाणे तिथे नागराज कसा अडकणार हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की सायली डे साजरा करण्यासाठी सगळेजण खूप अगदी उत्सुक असतात, परंतु सायली ही लहानपणीच तिचे फोटोज नाहीयेत। अस्मिताने अगदी बरोबर हेरलेलं असतं आणि परंतु अस्मिताला सहजपणे ती सांगते की लहानपणीचे माझे फोटोजच नाहीयेत। कारण काही झालं तरीही लहानपणी इतकी आश्रमात सोय नव्हती की आमचे फोटो निघू शकतील किंवा कॅमेरा अफोर्ड करणं हे मधुभाऊंना जमत नव्हतं, म्हणूनच आमचे काहीच फोटो नाहीयेत। परंतु आता अर्जुनला तोच मोठा प्रॉब्लेम झालेला असतो। जर सायलीचा लहानपणीचा फोटो असता तर सायलीला आपण लहानपण तिचं नक्कीच देऊ शकलो असतो, म्हणजे तिचे आईवडील कोण आहे हे शोधणं अगदी सोपं झालं असतं। म्हणूनच अर्जुनला आता कल्पन आणि घरातले बाकीचे सगळे गण म्हणतात की अर्जुन एखादा तरी सायलीचा लहानपणीचा फोटो हवा, जेणेकरून आपल्याला सायलीचा लहानपण तिला पुन्हा देता आलं असतं। मग अर्जुन त्याच गोष्टीचा विचार करतो आणि कशाप्रकारे सायलीच लहानपण तिला परत देता येईल, तिचे ते फोटोज मिळवता येतील याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरूच असतो आणि म्हणूनच तो त्याच दिशेने विचार करत असतो। तर इथे सायलीला देखील तिचे जे काही क्षण जुने जगायला मिळालेले असतात त्यामुळे खूपच आनंद झालेला असतो। बोलता बोलता सायली म्हणत असते की माझे लहानपणीचे फोटो हे अगदी क्वचितच असतील, म्हणजेच मधुभाऊने जर कुठे ठेवले असतील तर ते मला माहीत नाही। अस्मिता म्हणते की बरोबर अर्जुन, तेच तू फोटो साहिलीचे शोध आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला साहिली डे सेलिब्रेट होईल, जेव्हा तू ते सायलीचे जुने फोटोज मिळवशील। आता मात्र अर्जुनला धीर नसतो काही करून, त्याला आता सायलीचे ते जुने फोटोज मिळवायचे याचाच विचार असतो आणि अस्मिता देखील अर्जुनला त्याच गोष्टीसाठी अगदी नवत असते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे नागराज हा महिप्तला म्हणत असतो की अरे हे काय आहे महिप्त, म्हणजे तू आता अर्जुनवर हल्ला करत नाहीयेस तर तू तिच्या त्या गरोदर बहिणीला त्याच्या धमकावतोस। तेव्हा मग तो म्हणतो की हो, मग काय, आता काय करणार, घरात कुणापासून तरी सुरुवात केली पाहिजे ना, काय त्या अर्जुन सुभेदाराला समजलं पाहिजे की त्याने कोणासोबत पंगा घेतलाय, मग हे समजण्यासाठी त्याला नक्की कळलं पाहिजे ना की नक्की तो काय करतोय ते, त्यावर मग आता महिप्त म्हणतो की म्हणूनच अर्जुन सुभेदाराच्या आता सगळ्यात मेन मेंबर म्हणजेच त्याची ती गरोदर बहीण, तिला मी टार्गेट केलेला आहे आणि तिला टार्गेट केल्यामुळे मला आता एक गोष्ट समजते की तो अर्जुन सुभेदार हा कोणत्याही थराला जाऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांच्या मनात ना भीती बसली पाहिजे, दहशत, या महिप्त चिकरे या नावाची दहशत बसली पाहिजे। म्हणूनच या दहशतीखाली त्याला कायम मला ठेवायचे, तो आणि त्याची बायको कायम घाबरत जगले पाहिजे, असा आता तो विचार करत असतो। आणि त्यावेळेला नागराज म्हणतो की ठीक आहे महिप्त, तुझी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, परंतु मी तुला एक गोष्ट नक्की सांगेन की तुझे काही करतोय ना ते खूप चुकीचं करतोस। जर समजा
उद्या अर्जुनला जाऊन समजलं की हे सगळं तूच करतोय, समजलं काय त्याला डाऊट आलाच असणार की हे सगळं तू करतोय आणि तुझ्या भीतीपटू हे सगळं होत्य असं वाटते ना. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, जर समजा उद्या जाऊन त्या अर्जुनने काही वेडवाकड पाऊल उचललं तर तू काय करणार आहेस. तेव्हा महिप्त म्हणतो की काय वेडवाकड पाऊल उचलणार आहे तो, तुला काय वाटतं तो मला पोलिसांमध्ये देईल, माझ्याविषयी कंप्लेंट करेल, एवढंच करणार आहे ना. 113% मी तुला लिहून सांगतो नागराज शेठ की तू काहीच करू शकणार नाही. आणि त्या बाबतीत आता तू ठरव की पुरावे हेही मिळणारच नाहीत, कारण माझी माणसं माझ्यासाठी काम करतात म्हणून काही झालं तरीही तो अर्जुन सुभेदार हा माझ्या विरोधात काही जाऊ करू शकत नाही. कारण काय करणार, त्याच्याकडे पुरावा पाहिजे ना. आणि त्याला काय पुराव्याची भाषा कळते, आणि मला इतकंच कळतं की माझी माणसं माझ्यासाठी काम करतात. मग आता नागराज मनात विचार करतो की हा महिप्त जरा जास्तच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये, जर याला कळलं की तो अर्जुन काही करू शकतो, याच्या लेकीला त्याने कस अडकवले हे याला अजून माहीत पडलेलं नाहीये. महिप्त म्हणतो की जाऊ दे नागराज शेठ, तसही तो अर्जुन सुभेदार काहीच करू शकत नाहीये आणि काय फक्त तिला घाबरवण्याच काम केले, बाकी काही केले का, काही नाही. नागराज म्हणतो की पण बाबा महिप्त धीरा नाही, कारण काही झालं तरीही तो अर्जुन सुभेदार आहे हे तुझ्या लक्षात असू दे. तो कसेही पुरावे शोधू शकतो, कसेही मिळवू शकतो, हे आपल्याला पहिल्या तुझ्या लेकीच्या केसमध्ये तर समजलंय ना. मग आता जरा जपूनच असं म्हटल्यावर महिप्त जरासाच घाबरतो, कारण त्याला कळून चुकलेल असतं की साक्षीला कशा प्रकारे अडकवलेला आहे अर्जुनने आणि ती काहीही करू शकतो हे त्याला माहीत असतं. तर इथे सुमनला मात्र टेन्शन असतं आणि नागराज हा महिप्तच्या बंगल्यातून बाहेर पडून निघालेला असतो. सुमन काही काळ बाहेरच असते, ती अशीच रस्त्यावर फिरत असते, कारण तिला खूप काळजी वाटत असते. म्हणजे हा महिप्त म्हणजेच महिप्त सारख्या गुंडाच्या तावडीत माझा नवरा, म्हणजे अशा मित्राशी त्याचे संबंध, याची तिला काळजी वाटत असते. तर इथे आता सुमनला रविराज कॉल करतो आणि तिला म्हणतो की सुमन अगं आहेस कुठे तू, प्रतिमाला तुझी काळजी राहिली आहे, तू कुठे आहेस. तेव्हा मग ती म्हणते की भाऊजी येतेच, आम्ही बाहेरच आहे, येतेच आहे मी ते. हा मग तो म्हणतो की तसं नाही सुमन, तू मला सांगितलंस की थोड्या वेळातच मी जाऊन येते, परंतु तू अजूनही आलेली नाहीयेस, काही प्रॉब्लेम आहे का. आणि तुझा आवाजही जरा असा बसल्यासारखा वाटतोय, काही झालं का असं तो विचारतो. त्यावेळेला सुमन म्हणते की काही नाही, ॲक्च्युली माझा जरा आवाज बसला होता, इथे रस्त्यात आहे ना मी, त्याच्यामुळे, बाकी काही नाही, येते हा मी घरी, असं म्हणून ती पटकन फोन कट करून टाकते. ती पुढे काहीच ऐकून घेत नाही. त्यामुळे इथे आता रविराजला तर टेन्शन आलेलंच असतं की नेमकं काहीतरी झालं जे सुमन आपल्यापासून लपवत आहे. नंतर आता नागराज हा महिप्तच्या इथून निघतो आणि त्याला म्हणतो की हे बघ बाबा, हल्ली काही सांगता येत नाहीये, मी तुला रोज रोज भेटायला येऊ शकेल असं काही नाही, कारण काही ज्या गोष्टी आहेत ना त्या मला आता डिस्कस करता येत नाहीत, कारण घरात माझ्यावरती सतत लक्ष असतं, म्हणूनच मला हे सगळ्या गोष्टी करता येणार नाहीयेत. तर इथे आता नागराज हा घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर तो काही कोणाशी न बोलता आतमध्ये निघून चाललेला असतो. तर सुमन देखील त्याच्या मागोमागेच आलेली असते. रविराज त्यांच्याकडे बघतो, त्यांना असं वाटत असतं की हे दोघेही एकत्र आलेत की काय. तेव्हा मग रविराज हा नागराजला विचारतो की काय झालं, तुम्ही दोघेही एकटे आलेत का, म्हणजे सुमन मगाशी मी तुला कॉल केला तेव्हा तुम्ही दोघेजण एक बरोबर होतात का. तेव्हा मग त्यावर रविराजला तो म्हणतो की नाही दादा, अरे मी एका वेगळ्या ठिकाणावरून आलोय आणि सुमन मला माहीत नाही ती कुठे गेली होती ते. नागराज जरासा घाबरलेला असतो, त्याला कळत नसतं की नक्की आता काय करायचं ते, म्हणजे सुमन नक्की कुठे गेली होती हे त्याला काहीही सांगता येत नसतं. नागराजा अगदी गप्प बसलेला असतो. प्रतिमाला कळतं की सुमनच्या
मनात नक्कीच काहीतरी चालू आहे. ती ज्या प्रकारे वागते, ज्या प्रकारे तिचा चेहरा पडलाय, त्यावरून नक्कीच काहीतरी तिच्या मनामध्ये सुरू आहे हे तिच्या आता प्रतिमाच्या लक्षात येत असतं. परंतु ती म्हणते की सुमन, अगं काय झालंय, तुझा चेहरा इतका का पडल्यासारखा वाटतोय आणि तू रस्त्यात रडलीस वगैरे का? तुझा चेहरा खूप पडल्यासारखा वाटतोय. जर काही काळजीच कारण असेल तर प्लीज मला सांग. त्यावेळेला ती म्हणते की नाही, तसं काही झालेलं नाहीये वहिनी, मी अगदी व्यवस्थित आहे. आता तिने ठरवलेलं असतं, मी कोणाला काही विचारणार नाही. सरळ जाऊन मी नागराजलाच विचारणार, त्याचेच कान धरणार आहे असं तिने आता ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच ती ठरवते की नाही, काही झालं तरी मला रविराजला आणि सुमन, रविराजला आणि प्रतिमाला काही सांगायचं नाही, म्हणजेच त्यांनी याच टेन्शन घेऊ नको अशी तिची इच्छा असते. आणि त्यामुळे आता जेव्हा दोघी आतमध्ये जातात, रविराज प्रतिमाला म्हणतो की नक्कीच काहीतरी भानगडे सण, काहीतरी आहे जे सुमन आपल्यापासून लपवते. खरं तर तिचा स्वभाव इतका भोळा आणि भाबडा आहे, ती कोणापासून काहीच खोट बोलू शकत नाही. तिच्या मनात जे चालू असतं ना, ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतं. म्हणूनच ती आता काहीतरी घाबरल्यासारखी वाटते. तर इथे नेहमीप्रमाणे रविराज हा बाहेरच विचार करत राहतो. पाणी डोक्यावरून गेले, काही झालं तरी नागराजच सत्य समोर आणायलाच हवं. आता नागराजलाही चांगलाच घाम फुटतो की पहिल्यांदा आज आपल्या बायकोने तोंड उघडल आणि ती माझी वाट लावायला बसली हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. नागराजाचा रविराज आल्यामुळे पुरता घाबरलेला असतो. ती म्हणते की हो महिप्त शिकरे, अहो भाऊजी, तुम्हाला माहिती आहे का, इतके दिवस मी तुम्हाला सांगत नव्हते तुम्हाला टेन्शन येईल म्हणून, परंतु आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली की यांचा जो मित्र आहे ना, तो महिप्त शिखरे आहे आणि त्यालाच भेटायला हे जात असतात. मग मला कळत नाही की नेमकं अशी काय मैत्री आहे त्यांची. मला सांगतात की मित्राकडे जातोय, पण जातात ते त्या महिप्तकडे नक्की कशासाठी, ज्याच्याशी आपला 36चा आकडा आहे, सुभेदार व किल्लेदार कुटुंबाचा, त्याच्याकडे हे का जातात मला कळत नाहीये. प्रतिमा पण म्हणते की हो अगदी बरोबर, काय प्रॉब्लेम आहे म्हणजे तिकडे नागराज, तुम्ही का जाताय असं विचारल्यावर आता रविराजला सगळ्या गोष्टी आठवू लागतात की कशाप्रकारे महिप्तमुळे आपल्याच पूर्ण कुटुंबाची म्हणजेच माझ्या लेकीची तन्वीची वाट लागली आणि तिच्यामुळेच हे सगळं झालं. आणि हा नागराज पुन्हा एकदा जाऊन त्याच्याशी भेटतोय, त्याच्याशी हात मिळवणी करतोय, याचा आता त्याला प्रचंड राग येतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तन्वीच्या त्या आठवणीने ही पाणी अगदीच अवस्थित अवस्था त्याची झालेली असते. आणि मग तो आता चांगलाच नागराजला सुनावतो की हे बघ, आता पुढे सांग काय करायचं ते. नागराज त्याला म्हणतो की हे बघ दादा, माझं चुकलंय खरं आहे, पण माझी त्याच्याशी मैत्री नाहीये. त्याने मला भेटायला बोलावलं होतं तर मी त्याला भेटायला गेलो. कशासाठी तर तो म्हणतो की प्रियाबद्दल, म्हणजेच आपल्यात नवीबद्दल जाब विचारण्यासाठी मी गेलो होतो की तू आमच्या प्रियाला असंख्य फसवलस, बस इतकंच होतं, बाकी असं माझ्या मनामध्ये दुसरं काही नव्हतं. असं म्हणून तू तेवढी वेळ मारून नेतो. परंतु नागराजला आता वॉचवर ठेवायचं, म्हणजेच नागराजवर लक्ष ठेवायचं, हा आता पूर्णपणे विचार रविराजने केलेला असतो. रविराज म्हणतो की जर पुन्हा एकदा तू त्या महिप्त सोबत दिसलास तर तुला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. तुला या घरात आम्ही ठेवणार नाही. सरळ आता रविराज नागराजला एक प्रकारे धमकी देतो आणि नागराजची चांगलीच पुंगी वाजलेली असते. तर इथे अस्मिताच्या बाबतीत अर्जुनने मोठा निर्णय घेतलेला असतो. पुन्हा एकदा अस्मिताला बाहेर पाठवायचं आणि या सगळ्याच्या मागे महिप्त आहे तर त्याचे पुरावे गोळा करायचे आणि त्या माणसाला म्हणजेच महिप्तला पुन्हा एकदा अडकवायचं आणि त्याच्यावर ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा हे अर्जुनने आता ठरवलेलं असतं. म्हणूनच ठरल्याप्रमाणे प्लॅनिंग प्रमाणे तो अस्मिताला बाहेर जायला सांगतो आणि म्हणतो की काळजी करू नकोस, मी तुझ्या मागे आहे, अजिबात घाबरू नकोस. आता अस्मिताही बाहेर निघालेली असताना अर्जुन हा पूर्णपणे तिच्या मागावर असतो. अस्मिता ही चालत असताना ते गुंड पुन्हा पुन्हा तिच्या मागे मागे येत असतात. अस्मिता आता ठरवते की काही झालं तरी आता अर्जुन माझ्या मागे असला पाहिजे, नाहीतर माझी पूर्णपणे वाट लागून जाईल.
तर ते गुंड हे अस्मिताचा सारखा सारखा पाठलाच करत असतात आणि म्हणतात की हे बघ तिला घाबरवायला सांगितलं ना शिटने परत एकदा तिला घाबरवूया त्यावेळेला आता अर्जुन हा त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो की अच्छा म्हणजे हे गुंड आहे जे तिचा पाठलाग करतायत बहुतेक हे गुंड हे त्या महिप्त शिखरेनेच पाठवलेत आणि आताच्या आता त्यांना पकडलं पाहिजे आणि नक्की हे काय करतायत हे बघितलं पाहिजे म्हणूनच आता अर्जुन हा तिच्या पाठलागावर असतो अस्मिता घाबरत असते आणि ती पुढे पुढे पळत असते आणि ते जे गुंड असतात ते मागे मागे येत असतात थांब थांब असं तिला घाबरत असतात त्याच वेळेला तिथून आता अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो की एक मिनिट थांबा तिथेच आता अर्जुनकडे ते बघायला लागतात आणि रागानेच अर्जुन त्यांना म्हणतो की तिथेच थांबा अस्मिता आता बाजूला निघून गेलेली असते चैतन्य आणि अर्जुन त्या गुंडांचा पाठलाग करतात आणि त्यांना तिथेच थांबायला लावतात आणि म्हणतात की जाम हाऊस आहे ना तुम्हाला पाठलाग करण्याची चला तुम्हाला मी आता शिकवतो की पाठलाग कसा करायचा आणि कोणाचा करायचा तेव्हा मग ते गुंड आता घाबरलेले असतात आणि म्हणतात की तो बघ हा तर अर्जुन सुभेदार आहे ना पळा असं म्हणून आता ते तिथून पळायला निघालेले असतात चल पळ लवकर असं म्हणून तो त्याच्या दुसऱ्या पंटरला सांगतो परंतु अर्जुन आणि चैतन्य अगदी व्यवस्थितपणे त्यांचा पाठलाग करतात आणि त्यांना पकडतात आणि म्हणतात की काय तुम्हाला काय वाटलं की तुम्ही माझ्या बहिणीचा पाठलाग कराल आणि मला समजणार नाही सांग मला कोण आहे आणि तू का पाठलाग करतोयस तिचा फक्त तू तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय तुला माहिती आहे ती प्रेग्नेंट आहे आणि गरोदर बाईला असं घाबरवणं तिच्या मागे मागे पळण तिला धमकावणं हा कोणत्या प्रकारचा चार्ज तुझ्यावर बसेल माहितीय का इतका चार्ज बसवेल ना की तुला मरण यातना मिळतील इतकं पोलीस स्टेशनमध्ये तुझी खातिरदारी होईल ना की तुला समजणार पण नाही आता ते गुंड खूप घाबरतात आणि त्याच्याकडे बघतच राहतात आणि म्हणतात की नाही नाही साहेब प्लीज काही करा पण तुम्ही मला वाचवा म्हणजे मला असं तुम्ही अडकवू नका मी काहीच करणार नाही असं त्यावर आता लगेचच अर्जुन म्हणतो की जर तुला समजायचं असेल किंवा तुला या सगळ्यामधून गुन्ह्यामधून सुटायचं असतील तर हे सगळं कोणी करायला सांगितले त्याचं मला नाव सांग आणि जर नाही सांगितलं तर मात्र मी तुला अडकवेन आणि असं अडकवेन की तू पुन्हा सुटणार नाहीस यामधून तेव्हा आता ते गुंड लगेच महिप्तच नाव घेतात आणि म्हणतात की साहेब हे सगळं मला महिप्त शिकरे यांनी करायला सांगितले आणि प्लीज आम्हाला सोडा आम्ही इथून हवं तर लांब कुठेतरी निघून जातो कारण तसंही जर आम्हाला आमचं नाव त्यांना कळलं की आम्ही त्यांचं नाव घेतले तर मात्र ते आम्हाला जिवंत सोडणार नाहीत आणि अर्जुन म्हणतो की ठीक आहे तुम्ही इथून आता निसता आणि लवकरात लवकर तुम्हाला कबूल करावंच लागेल की हे महिपने केले पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला येऊन या सगळ्याबद्दल सांगावं लागेल आणि मग मला माहिती नाही तुम्ही काय होणार तुमचं परंतु एक गोष्ट नक्की की पोलिसांना प्रोटेक्शन देण्यासाठी आम्ही नक्की सांगू शकतो म्हणून आता अर्जुन त्या गुंडांना घेतो आणि त्यांचे जे सगळे स्टेटमेंट असतं ते देखील त्यांनी रेकॉर्ड करून घेतलेलं असतं जेणेकरून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी परत स्वतःचे म्हणजे जे काही बोलणं आहे किंवा स्वतःची स्टेटमेंट बदलू नये म्हणून आता अर्जुन आणि चैतन्य दोघे पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि महिप्तबद्दल थेट रॉसिटीचा गुन्हा दाखल करतात कारण हे सगळं त्याच्या बहिणीच्या बाबतीत घडलंय आणि महिप्तला काही करून शिक्षा व्हायचीच असते आणि तिला शिक्षा द्यायची असते म्हणून हे सगळं आता अर्जुन पोलिसांना सांगतो आणि तशी FIR ही नोंदवतो आणि मग त्यामुळे आता अर्जुनला एक गोष्टीचा आनंद झालेला असतो की महिप्तच्या विरोधात जो पुरावा नव्हता तो पुरावा मी आता शोधून दाखवला आणि महिप्तने हे जे काही केलं ना त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी आणि त्यासाठी त्याने हे सगळं आता घडवून आणलेलं असतं महिप्तला आता जेव्हा त्याच्या घरी पोलीस येतात तेव्हा त्याला द्रदरून घाम फुटतो की पोलीस कशासाठी आलेत तेव्हा मग आता महिप्त विचारतो की बोला काय झाले तुम्ही चहा पाण्यासाठी आलात का तेव्हा मग इन्स्पेक्टर आणि हवालदार म्हणतात की चहा पाणी नाही आम्ही तुमच्याच खातिरदारीसाठी आलोय असं म्हटल्यावर आता त्याला काहीच कळत नाही तो म्हणतो की म्हणजे काय झालंय नेमकं तेव्हा मग महिप्त सांगतो महिप्तला ते सांगतात की तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय
तुम्ही एका गरोदर बाईला अर्जुन सुभेदारच्या बहिणीला तुम्ही धमकावत होतात आणि तिला घाबरवत होतात, त्यासाठी तुमच्यावर तिने अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. मग तो आता घाबरतो आणि म्हणतो की मी काय केलं. तेव्हा मग तसा तुमच्या विरोधात पुरावा आहे आणि ज्यांनी केले यांनी तुमचं नाव जाहीर केले, म्हणजेच तुम्ही हे सगळं करून घेतले, हे कबूल केले, तुमचं नाव समोर आलंय. त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आता यावंच लागेल आणि यामुळे आता महिपची चांगलीच वाट लागलेली असते आणि अर्जुनने अगदी व्यवस्थितपणे पुरावा आणून दिला. यामुळे महिपतही ही चांगलाच अडकलेला असतो. तर आता एका बाजूने महिप्त अडकलेला असत तर दुसऱ्या बाजूने आता नागराज. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.